नमस्कार. चला, आज एका अशा जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल बोलूया जे शेतीचं भविष्यच बदलून टाकू शकतं. आणि ते म्हणजे स्वयंचलित सिंचन. आता हे म्हणजे फक्त काही पाईप्स आणि सेन्सर्स नाहीत हा, तर आपल्या अन्न सुरक्षेसमोर जे मोठं आव्हान आहे ना, त्यावरचं हे एक स्मार्ट उत्तर आहे. हा प्रश्न आपल्याला खूप साधा वाटू शकतो, पण खरं तर जगातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी हा एक आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्मार्ट शेतीकडे घेऊन जातं. आपलं अन्नसुरक्षेचं भविष्य त्यावरच तर अवलंबून आहे. हा आकडा बघा, 70%. धक्कादायक आहे नाही का? जगात जेवढं गोडं पाणी वापरलं जातं, त्यापैकी तब्बल 70% पाणी फक्त आणि फक्त शेतीसाठी वापरलं जातं. याचा सरळ अर्थ काय होतो? तर पाण्याची बचत करण्याची सगळ्यात मोठी संधी आपल्याकडे शेतीतच आहे. मग यावर उपाय काय? फक्त पाणी कमी वापरणं खरंच पुरेसं नाहीये. आपल्याला ते पाणी अधिक हुशारीनं वापरावं लागेल. आणि इथेच प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजेच अचूक शेतीची संकल्पना समोर येते. म्हणजे जसं काही आपण पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्याचं काम नेमून देतोय. तर मग ही स्मार्ट प्रणाली नक्की काम करते तरी कशी? तिचे मुख्य भाग कोणते असतात? चला तर या प्रणालीची रचना जरा जवळून समजून घेऊया. बघा, प्रत्येक स्मार्ट प्रणालीला एका मेंदूची गरज असते, बरोबर? आणि इथे तो मेंदू आहे कंट्रोलर. हाच तो भाग आहे जो सगळी माहिती एकत्र करतो आणि मग निर्णय घेतो की पाणी आता द्यायचं की नाही, आणि द्यायचं असेल तर नेमकं किती. पण मेंदूला निर्णय घेण्यासाठी माहिती तर हवी ना? ती कुठून येणार? ती येते सेन्सर्सकडून. ही आहेत प्रणालीची इंद्रिये, जी शेतात काय चाललंय हे पाहतात, ऐकतात आणि एक प्रकारे अनुभवतात. आणि ही इंद्रिये अनेक प्रकारची असतात. काही जमिनीच्या आत डोकावून पाहतात की मातीत ओलावा किती आहे, काही हवामानाचा अंदाज घेतात, तर काही पाण्याची टाकी भरलेली आहे की रिकामी हे तपासतात. या सगळ्यांकडून एकदम अचूक माहिती मिळत राहते. बरं, मेंदूने विचार केला, इंद्रियांनी माहिती दिली, पण आता प्रत्यक्ष काम करण्यासाठी स्नायू लागतील ना? आणि ते काम करतात ॲक्च्युएटर्स. कंट्रोलरकडून आदेश मिळताच हे व्हॉल्व्ह उघडतात, पंप सुरू करतात, सगळी ॲक्शन इथे होते. या स्नायूंमध्ये सॉलेनॉइड व्हॉल्व्ह असतात, जे पाण्याचा प्रवाह चालू बंद करतात, पंप दाब निर्माण करतात आणि ॲक्च्युएटर्स स्प्रिंकलरची दिशा वगैरे बदलतात. थोडक्यात हे सगळे मिळून मेंदूच्या आदेशाचं पालन करतात. आणि हे बघा, एक प्रत्यक्ष उदाहरण. इथेच ते सगळे भाग एकत्र येतात. मेंदू, इंद्रिये आणि स्नायू हे सर्व मिळून एक अशी कार्यक्षम प्रणाली तयार करतात जी शेताला अगदी अचूकपणे पाणी देते. पण फक्त हार्डवेअर म्हणजे तर शरीरासारखं झालं. या प्रणालीला खरं स्मार्ट बनवतं ते त्यामागचं लॉजिक. खरी जादू आहे ना, ती या डेटा आधारित धोरणांमध्येच आहे. ही प्रणाली क्लोज्ड लूप फीडबॅक नावाच्या एका मस्त तत्वावर काम करते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे कधीही न संपणारं चक्र आहे. सेन्सर्स परिस्थिती तपासतात, कंट्रोलर निर्णय घेतो, ॲक्च्युएटर्स काम करतात आणि मग सेन्सर्स पुन्हा तपासतात की काम बरोबर झालंय की नाही. हे असं सतत चालू राहतं. आणि याहूनही प्रगत तंत्रज्ञान म्हणजे व्हेरिएबल रेट इरिगेशन किंवा VRI. याचा विचार असा करा की संपूर्ण शेताला एकसारखं पाणी देण्याऐवजी प्रत्येक रोपाच्या गरजेनुसार पाणी देणं. म्हणजे जिथे माती वेगळी आहे किंवा उतार आहे, तिथे पाणी कमी जास्त करून प्रत्येक थेंबाचा योग्य वापर केला जातो. पण ही प्रणाली एकटी काम करत नाही. आजच्या जगात इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoTच्या शक्तीमुळे ती संपूर्ण जगाशी जोडली जाते. चला पाहूया एक कनेक्टेड फार्म कसा तयार होतो. याची सुरुवात होते सेन्सर लेअरपासून. हे म्हणजे शेतात असलेले आपले डिजिटल बातमीदारच समजा, जे माती आणि हवामानाची प्रत्येक लहान मोठी गोष्ट थेट आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यानंतर येतो ट्रान्सपोर्ट लेअर. याला आपण माहितीचा महामार्ग म्हणू शकतो, जो वायफाय किंवा मोबाईल नेटवर्क वापरून शेतातून आलेला सगळा डेटा विश्लेषणासाठी एका सेंट्रल हबकडे पाठवतो. आणि मग शेवटी येतो क्लाउड लेअर. इथेच सगळा डेटा एकत्र करून त्याचं विश्लेषण होतं आणि शेतकऱ्याच्या मोबाईल ॲपवर सोप्या भाषेत पाठवलं जातं. याचा अर्थ काय? तर शेतकरी आता जगात कुठूनही आपल्या शेतावर लक्ष ठेवू शकतो. तर या सगळ्याचा परिणाम काय होतो? हे तंत्रज्ञान फक्त शेतीच नाही, तर आपलं जग कसं अधिक चांगलं बनवतं ते आता पाहूया. याचे फायदे खूपच मोठे आहेत.
पाण्याची आणि ऊर्जेची प्रचंड बचत होते, उत्पादन वाढतं आणि पर्यावरणाचं रक्षणही होतं. स्मार्ट तंत्रज्ञानाचा शेतीवर होणारा परिणाम खरंच खूप दूरगामी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कमी पाण्यात आणि कमी खर्चात जास्त आणि चांगल्या प्रतीचं पीक येतं. मजुरी वाचते आणि खतांचाही अगदी अचूक वापर होतो. हे सगळं मिळून शेतीला अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणासाठी अनुकूल बनवतं. आणि हाच विचार आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो. जरा विचार करा, जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI या कनेक्टेड शेतीचा भाग बनेल, तेव्हा 2050 सालची शेती आजच्यापेक्षा कित्येक तरी वेगळी आणि अविश्वसनीयरित्या प्रगत असेल. यावर विचार करायला नक्कीच हवा, नाही का?